सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये लाभ झाल्याने तुम्ही समाधानी असाल. सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान वाढेल. मित्रांसोबत तुम्ही शुभ कार्यामध्ये जाल. जोडीदाराचं तुम्हाला प्रचंड सहकार्य मिळेल. तुमचं प्रेम हे मजबूत होईल, परंतु तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. अजिबात निष्काळजीपणा करू नका. आज कोणताही व्यवहार करताना तुम्ही कोणाचाही सल्ला घेऊ नका. केवळ स्वतःच्या मनानं निर्णय घ्या, नाहीतर मोठा आर्थिक फटका भविष्यामध्ये तुम्हाला बसू शकतो. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायाकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागणार आहे. निष्काळजीपणा करून चालणार नाही, नाहीतर मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कुटुंबासोबत फिरण्याचा तुम्ही प्लॅन कराल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. व्यवहार करण्याचा विचार आज तुम्ही कुणासोबतही करू नका. घरामध्ये तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. जोडीदाराचं तुम्हाला प्रचंड सहकार्य मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला यश मिळेल. तुमच्या आवडीचं काम हे तुम्ही जबाबदारीनं कराल. व्यवसायामध्ये नवीन काही करण्याची तुम्हाला संधी मिळेल. वरिष्ठांकडनं संपूर्ण सहकार्य मिळेल. पदोन्नतीच्या मार्गामध्ये तुम्हाला अडथळे येतील. वरिष्ठांच्या रागापासून मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ देखील होतील. तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही काही पैसे स्वतःवरती खर्च कराल. नवीन कामामुळे तुम्ही आनंदित राहाल. शत्रूपासून मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. तुम्ही जो कामामध्ये आळस करता तो आळस तुम्हाला आज सोडावा लागेल, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं. मुलांकडनं तुम्हाला संध्याकाळी एक चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची संधी आज मिळेल. वरिष्ठांकडनं तुम्हाला कामाबद्दल सहकार्य मिळेल, परंतु वरिष्ठांच्या रोषापासून मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामामध्ये प्रचंड व्यस्त राहाल. अध्यात्माकडे संध्याकाळी लक्ष दिल्याने तुम्हाला मनशांती मिळेल. इतरांना तुम्ही आज मदत कराल. तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमची आज प्रशंसा होईल. आज तुम्ही पाहुण्यांवरती काही पैसे हे खर्च कराल, परंतु जवळच्या शत्रूंपासून मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल. काम आज तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करावं लागेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कोणत्याही कामामध्ये तुम्ही घाई करू नका, कारण तुमचं काम हे बिघडू शकतं. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे वाद होतील. बोलताना शब्द जपून वापरा, नाहीतर त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये दरी येईल. इच्छुकांची लग्न जुळतील. तुमच्या घरी आज पाहुणे येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचा उदो केला जाईल. तुम्हाला आज तुमच्या कामामध्ये इच्छित यश मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू केलं तर तुम्हाला त्याचा लाभ होऊ शकतो.
मालमत्तेतील वाद आज सुटतील. तुम्हाला कामामध्ये देखील भरघोस यश मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्यासाठी पार्टीचं आयोजन केलं जाईल, त्यामुळे तुम्ही संध्याकाळी आनंदी राहाल. कामाकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं. त्या कामामध्ये आज घाई करू नका. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे थोडंसं जपून बोला. जे विवाह इच्छुक असतील त्यांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होईल. बँकेकडनं तुम्हाला कर्ज मिळेल. कुटुंबातील कलह तुम्ही थांबवू शकता. मुलांच्या शिक्षणाबाबत तुम्ही आज निर्णय घ्याल. वाहनासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. आज कोणत्याही कामामध्ये तुम्ही घाई करू नका. लक्षात ठेवा, कोणत्याच कामामध्ये बोलताना थोडंसं जपून बोला. तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू जर करणार असाल तर आजची वेळ योग्य आहे. कुटुंबामध्ये आज पार्टीचं आयोजन केलं जाईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. मित्र शत्रुत्व स्वीकारतील तुमच्याशी. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही आज आनंदी राहाल. तुम्हाला आज एखाद्या मित्रासाठी पैशाची व्यवस्था करावी लागेल. तुम्हाला कामामध्ये नवनवीन संधी मिळतील आणि त्याचं तुम्ही सोनं कराल. आज व्यवसायामध्ये तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग खुला होईल. तुम्ही जर आज बँकेकडनं कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर ते तुम्हाला सहज मिळेल. मुलांच्या शिक्षणाबाबत तुम्ही एक मोठा निर्णय घेऊ शकता. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला चारा खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज पार्टनरशिपमध्ये व्यवसाय केल्यास तुम्हाला चांगला नफा मिळेल. दैनंदिन खर्च तुमचे वाढीस लागतील. मुलांच्या लग्नातील अडथळे संपुष्टामध्ये येतील. लग्नाचा प्रस्ताव हा घरच्यांकडनं मंजूर होईल, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. तुमचं प्रेमजीवन आज सफल होईल. नोकरदार लोकांची मात्र थोडीशी चिंता वाढीस लागेल. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ तुम्हाला साधावा लागेल, नाहीतर भविष्यामध्ये याचे तुम्हाला थोडेसे परिणाम भोगावे लागू शकतात. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला सावध राहावं लागेल. आरोग्यापासून व्यवसायापर्यंत सर्व काम तुम्हाला काळजीपूर्वक करावं लागेल. खाण्याच्या सवयींमध्ये तुम्ही भावाचा सल्ला घ्या. व्यवसायामध्ये तुम्हाला आज नफा मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्यासाठी जोखीम पत्करावी लागेल. त्याचे तुम्हाला भविष्यामध्ये फायदेशीर परिणाम देखील मिळतील. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला आज कामं करावी लागतील. इतरांचा सल्ला तुम्ही घेणार नाही, परंतु त्यामुळे तुमचं काम हे बिघडू शकतं. मित्र तुमच्या मदतीसाठी आज पुढे येईल. आरोग्यापासून ते व्यवसायापर्यंत प्रत्येक कामामध्ये तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त नाही, परंतु पोटापुरता नफा होईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.